राजाला काही झालं नाही. कसं काय रे? कारण राजा पुन्हा घरी उभा होता ना. काही पप्पा राहतो का रे? ऐकायला काहीच नाही तुला सांगतो. हा शिकारीचा भलताना शिकारीचा एक दिवस सकाळी उठला आणि सोडाचा तांबे नाही रे जंगलात गेला. अच्छा म्हणजे ससे पिशे मारत असेल. नाही रे समोर पाहत होत काय धान्या वाघ. बापरे मग आजा तुझा घाबरून पळाला. आजा वाघ नाही आजानं वाघाला पाहिलं वाघाने आजाला पाहिलं. दोघांची नजर झाली. बापू आजानं डायरेक्ट धोत्राच्या खिशात हात घातला. धोत्राला खिचा असतो का रे? अरे अशी कमराला बंदूक होती. अशी शब्दशहा पण घेऊ तू. अशी कमराला बंदूक होती डायरेक्ट काढली आणि वाघावर निशाणा धरला. तेवढ्यात आजाच्या लक्षात आलं बंदुकीत गोळ्याच नाही. आजाच्या लक्षात आलं बंदुकीत गोळ्या. आजा पळत घरी गेला. हे आपल्याला काय माईक वापरू घेणं असं वाटायला लागले मला. तुला सांग तुम्ही काय आजार हा तर ते काय झालं बंदुकीत सांगू का? आजा पळत घरी गेला आणि चलत आला. नाही रे आजाच्या लक्षात आलं बंदुकीत गोळ्याच नाही. आजीने पळत म्हणला बायको गोळ्या दे. गोळ्या दे. मग तिने सांडाच्या गोळ्या दिल्या. अरे बंदुकीच्या गोळ्या दिल्या. बंदुकीच्या गोळ्या घेतल्या लोड केल्या पळत आला निशाणा धरला. खतम नाही आजा खतम. अच्छा खतम. मला एक सांग तुझा आजा बंदूक धरला गोळ्या आणला झाड तू मारला आणि वाघाच्या जागी आजा कस काय खतम रे? काही सांगतो का रे? काही सांगतो का? माझं वय माझं काय चालणार बाबा. आता मी गरीब माणूस आहे. तुला माहित आहे आता नवीन बिझनेस सुरू केला आपण अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेतून बियाणं आणलं इम्पॉर्टंट बियाणं. अमेरिकेला गेलो होतो मित्रा. तुला सांगतो ते माईकच काढून ठेवलेलं बोलतो. अमेरिकेला गेलो होतो. तुला सांगतो इम्पॉर्टंट बियाणं आणलं आणि शेती करायला लागलो मित्र. आणि तुला सांगतो पहिलं पाऊस पडला ह्या बिया पेरल्या अशा तुला सांगतो दुसरं पाऊस पडला मित्र. दुसऱ्या पावसामध्ये पीक आपलं एवढं आणि तिसरा पाऊस पडला पीक एवढं मोठं. तुला सांगतो मित्रा आजच्या गावात आपली चर्चा आजच्या बिनोलीत आपली चर्चा आजच्या नांदेडमध्ये आपली चर्चा. काय पीक म्हणे काय पीक. बसलो घरी मित्रा दुपारच्या बारी वांग पुस्तक घ्यायला वंग करत आली ना लाल देवाची गाडी आणि म्हणले सकाराम पाटील कुठं आहेत पाटील. अरे मग आता एवढ्या पिकाची चर्चा म्हणल्यावर तुला वाटलं असेल की कृष्णरत्न आवड. आता मला काय वाटलं आता लाल दिव्याची गाडी आली बाबा. बरोबर आहे. आता तुला असं वाटलं असेल या वर्षीचा कृषी प्रधान पुरस्कार असंच मला वाटलं मित्रा. त्यांनी म्हणले गाडीत बसा. आता कसं आहे एवढा मोठा आवड म्हणल्यावर गाडीत घेणारच. नांदेडला नेलं मित्रा चौकात थांबवलं आणि तुला सांगतो मित्रा लहान लेकरं म्हणू नको चिल्ले पिल्ले म्हणू नको मोठे म्हातारे म्हणू नको कॉलेजच्या पोरी म्हणू नको असं सगळ्याला बोला केलं आणि उघडा करून लय मारलं रे. मला एक सांग तू एवढं चांगलं काम केलं. बियाणं सरकारची योजना आहे बरोबर. झाडे लावा झाडे लावले वाईट काम काही केलं नाही काहीच नाही. तुला मारलं का? मला एक सांग तू झाडं लावले होते का? गांजाची काय झालं? अरे गांजाचे झाडं लावून काय सुंदर झाडं लावायचे आंब्याचे लाव वडाचे लाव पिंपळाचे लाव. आता मला काय माहिती झाडे लावा मला मी झाडे लावलेली मी. बरं मी काय म्हणतो प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम आणायचा आपल्या गावात आणायचं. त्यासाठी आता आपण दोघं जण अशिक्षित अडाणी माणसं काय करायचं एखादा हुशार माणूस कोणीतरी शहाणा सुरता माणूस पाहिजे. शहाणा सुरता माणूस का? विराजीरावला बोलवायचं का? चल बोलू चल. विराजीराव पाय खरं नाव घेतल्याशिवाय येणारच नाही. मला एक सांग पहिल्यांदा मला सांग बापाचं नाव घेऊन मागतो रा. बापाचं नाव तुझं काय येड आहे का? काय अरे माझं नाव माहित नाही तुला? काय अरे काय येड आहे का खुले तुम्ही? काय तुझं नाव? माझं नाव माहित नाही. सांग ना. श्यामराव. शामराव आहे का? बरं श्यामराव ऐक ना. शामराव नाही म्हणायचं आपल्याला. अजिबात शामराव नाही. काय म्हणायचं मग? श्याम्या. श्याम्या. बरं मला एक सांग इतके दिवस झाला होता कुठे तू? मी अरे मी माहित नाही. एक मिनिट अमेरिका. अमेरिकेत गेला तिकडे तुला सांगतो याचा व्यवसाय तिकडे नाही मोठा. डबा बाटली अरे डबा बाटली वाला वाटतो मी अमेरिकेत खूप मोठा पेंटर आहे. बापरे. अच्छा म्हणजे रंगारी बुंगारी नाही
रंगारी आहे, रंगारी. तिचा रंगारी आहे. अरे तुला माहित आहे मी आतापर्यंत काय काय रंगवलंय? काय रंगवलं? काय रंगवलंय? अरे मी पेंटर म्हणजे मी काही सगळंच बाथरूम रंगवणार नाही रे. हा, इकडे इकडे आडू येते. मी जे ना अमेरिकेत असे मोठमोठे बिल्डिंग रंगवल्या. तुला माहित नाही आग्र्याचा ताजमहल कोणी रंगवलं? आग्र्याचा ताजमहल कुठे सांग बरं? आग्र्याचा ताजमहल. हा? कुठे? अरे आग्रा माय काय खरं बोलते. आग्र्याचा ताजमहल मंडळी आग्र्याला आहे. ऐका ना आग्र्याचा ताजमहल माहितीये? अरे लय घाणेरडा झाला होता. मी तिथं गेलो. मी म्हणलं की आग्र्याचा ताजमहल आहे. अरे विदेशी असे भुरके टुरके लोक पाहायला येतात. अरे किती घाण वाटत असं. मागरे मी म्हणलं याला काहीतरी करावं लागेल. अरे आपण पेंटर आहे. मग आपण पेंटर कशासाठी? मी काय केलं माहितीये का? मी लगेच दुकानात गेलो. दुकानात ये बकेट घेतली, ब्रश घेतला. अरे कलर मिक्स करू लागलो रे. कलर मिक्स केला. आग्र्यात गेलो. ताजमहल बघितला. इकडे बघितला. ताजमहल बघितला. कलर बघितला. ताजमहल बघितला. कलर बघितला. किती वेळ बघतो? अरे बघावं लागेल ना कुठं कुठं कलर द्यायचा. घेतली बकेट. धरली बकेट. 1 2 3. असा असा ऐक ना असा ताजमहल रंगीला तू काही सटाके मारतो काय तो आम्ही. बरं आता तुला एक सांगतो. एक खूप महत्वाचं सांगतो. अरे हे ताजमहल बिजमहल कोणी बी रंगवीन. मी ट्रेन रंगवली. ट्रेन बरोबर आहे मित्र. ट्रेन रंगवायची म्हणल्यावर 2-4 हजार गडी घेतला असेल. मजुरीचे माणसं घेतला असेल. लंबी किती असते? हा दोन्ही बी येडे आहेत. अरे एकट्याने पठ्याने रंगवली. पठ्यानं तू रंगवली? मला सांगा एकट्या पठ्यानं रंगवली किती दिवसात रंगवली असेल? किती दिवसात रंगवली? किती दिवसात? 2-3 महिन्यात रंगवली. अरे येड्या 5 मिनिट. 5 मिनिटात. अरे 1 मिनिट हे कोणत्या शाळेत गेलते बे? 1 मिनिटात. कसं रंगवली मित्र? मी दुकानात आलो बे. कलर ब्रश रेल्वे स्टेशनला गेलो. गाडी आली. कलर मिक्स कर. मिक्स झाला. गाडी आली. इकडून गाडी आली ना. गाडी आली. आम बाय करू दे. होऊन गेली हाय का रे? काय काय लागलं म्हणून आम्ही अबे ट्रेन रंगवली. रंगवली का? ट्रेन रंगवली. मला एक सांग. असं कसं माहितीये का? आता फेकांबाजी बस झाली. आपल्या गावात कार्यक्रम आणायचे. बरोबर आहे का नाही? मग आपण काय करू? आता आपण आमच्यामध्ये तू हुशार माणूस आहे. आपण जाऊ जरा आणि काय कार्यक्रम घेऊन येऊ. बरोबर आहे? मला सांग मित्र काय कार्यक्रम आणायचा? आपण आता मी आपण काय करू? मला काय वाटतं माहिती का? आपण आपल्या गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुस्तीचा कार्यक्रम ठेवू. तुझी तब्येत काय? तू बोलतो काय? कुस्तीची सोबती तर काय बोलायला ती? अरे मित्रा काय कार्यक्रम ठेवायचे बरोबर? मला काय वाटतंय? मला असं वाटतंय कोंबड्याच्या टकरी लावू. कोंबड्याच्या टकरी लावतो. काही सांगतो का रे? आपण काय करू? प्रबोधन पर एखादा कार्यक्रम घेऊन येऊ. थांबा आता संपत आहे थोड्या वेळ. 7:30 की 7:15 मंदिर लागले पुढे. 7:30 अरे बाबा देव मागे गणपतीचं मंदिर गेलं. बरोबर. आता महादेव चालू. पप्पा महादेव. चला 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 चला. कोणतं मंदिर आहे रे? 100% मोठा देव आहे. सुलभ शौचालय. बरं थांबा मला काय ऐका ना. आता आपण कामाला चाललो ना. कार्यक्रम आणायचा की नाही? आणि वाटामध्ये तुझं घर लागतं. बरोबर. नाही मी काय म्हणतो आपल्याला तिथे जायचं तर त्या लोकांसमोर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करू? एकदा पद वाटतो. पद वाटून घेऊ. मी वाटून देतो. आधी पण आलं थांब ना जरा. भांडार आहे का ते? हे बघा पद वाटून घेतलं पाहिजे. त्या गावचा सरपंच. बरोबर आहे. आणि तू गावचा उपसरपंच. आता मी
तू पिऊन तुझं पद लई इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या दोघांपेक्षा वरचं पद. वरचं आहे. म्हणजे मला काम काय असतं ते सांग. तुझं काम काहीच नाही हा. आम्ही जर म्हणलं कोण आहे तिकडे हा. तर तुम्हाला जी सरकार हा, म्हणजे तुम्ही म्हणणार कोण आहे तिकडं तुम्ही काय म्हणायचं जी सरकार कोण आहे तिकडं जी सरकार कोण आहे तिकडं जी सरकार असं म्हणायचं मी म्हणणार हा. हा, आलं लक्षात. चला, चला चला, चला 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 या. कोण आहे तिकडं जी सरकार. हा, म्हणजे practice कर. मी काय म्हणतो आता आलोच आहे तर माझ्या घरून जाता जाता चहा घेऊन जाऊ काय का नाही तुझी बायको दिल का मला अरे बायकोचा काय घेऊन बसला सांगतो दोस्ता तुमच्यासारखा कार्यक्रम नाही आपला आपली बायको म्हणजे इकडे पायात बूट असा करकर आणि घरात बायको अशी थरथर. म्हणजे तुझा बूट जरी असा करकर वाजला बायको थरथर एवढा दरारा नाही पायात बूट खरकर घरात बायको थरथर. मित्रा बस म्हणलं याच्या शरीरावर जाता येत नाही बरं ऐक ना बूट म्हणलं हस म्हणलं हस रड म्हणलं रड चला 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 थांबा तुमच्या लक्षात आलं करायचे पाहायचं तुम्हाला तुमच्या दोघांच्या मेमरी जरा शार्ट आहे का हा बोला बोला इकडं पायात बूट कर कर घरात बायको बस म्हणला बस. उठ म्हणला उठले हस म्हणला रड म्हणला तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका, लोकं येऊन जातील. चला चला आवाज दे. आवाज दे. हा. बायको बायको वहिनी, अरे बायको शिवाय द्यायला लागली तिकडे चुकून दरवाजा आहे हा. पलीकडून. पलीकडून आहे का कोणी असं हा. ए बायको हाड. तू तर म्हणतो पायात पण थरथर म्हणजे काहीतरी म्हणतो ना. ए, तिला आवाज ओळखायला नसून आला अच्छा अननोन व्हॉइस हा बरं 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 तुझं ओळखी ए बायको ये ना नीचे ना, ये ना. आधी 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 या बाई कसं आहे माहिती का मी घरी दोस्त बोलवले आणि दोस्ताने सांगितलं की बाबा इम्प्रेशन पडते हा तर कसं आहे आजच्या दिवस मी जसं सांगेल तसं ऐकतो प्लीज अजिबात जमणार नाही नाही जमणार ऐक ना आजच्या दिवस प्लीज नाही रिक्वेस्ट नाही रिक्वेस्ट नाही विनंती विनंती बरोबर ऐकते हा. पण हा. घरातली सगळी कामं करावी लागत जसं धुणं भांड लादी सगळं 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 हे पाय ते काय माझ्यासाठी नवीन नाही रोजच करतो तसं पण आज काय करतो हे पाय, धुणे भांडे सगळं करतो आणि उरले सुरले ते पाय दाबतो आणि राहिलं तर त्या मुंडक्यावर पण पाय देतो मुंडके चेपून देतो तुला मुंडके चेपून बरोबर आहे. हा? दोस्त आहो? हा? पायाचा नमुना धरा धरा आणि चाल बस शिवी ना बाई काय कुठे धरा नाही भाऊ, धरा. ओट. तू माझ्या भीतीवर गेली लई धरा नाही भाऊ. आणि बस ओट. मला आहे ना मन नाही भाऊ, अजून आहे. मजा नाही आली मजा नाही आली हा, मजा नाही आली तुमचं मन नाही भरलं पण मी पाया पडू पडू कार्यक्रम केला चाल बस कसं आहे तिच्या पायाला सांग्या वाट आहे दोस्त हो ऍडजस्ट करा बरं ऐक ना चहा ठेव जरा तू ठेव ए यार, तू तर मला पायात बूट कर कर ते काहीतरी थरथर तब्येत खराब झाली ना आता मला वाटलं तुला भेट नाही की काय भेटी लय भेटी चला, आपल्याला जायचं हा जायचं चल 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 चला 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 हॅलो आताच आपल्या समोर सादर झालेला कला प्रकार आहे